मुंबईच्या माहीम चौपाटीवर मी सध्या उपस्थित आहे। एकीकडे बीच क्लीन होतं तर दुसरीकडे आपण पाहतोय की सुपारीची जी होळी आहे तिचं विसर्जन करण्यासाठी तरुण या ठिकाणी पोहोचलेले आहेत। बघा, होळी माता की जय घोषणा दिल्या जात आहेत। काल होळी पेटवण्यात आली आणि आज आपण पाहतोय या ठिकाणी जी परंपरा आहे सुपारीच्या होळीची, कोळी बांधवांची, ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। होळीचं विसर्जन करताय काय म्हणा? आम्हाला खूप की आपल्या माहीम कोळीवाड्यामध्ये हा होळीचा सण असा साजरा केला जातो की तो पारंपरिक रीतीने केला जातो आणि सगळे कोळी बांधव एकत्र येतात, सगळे नाचतात वगैरे, खूप एन्जॉय करतात। आणि आता कोळीवाड्यापासून बाहेर पण असं समजण्यामध्ये आलं आहे की माहीममध्ये एवढी होळी जोरात चालते की बाहेरचं पण जो पब्लिक कसा आहे, होळीचा उत्साह कसा आहे? होळीचा उत्साह एकदम जोरात आहे आणि आनंदमय आहे। म्हणजे आज आमचं असं वाटतं की आमची होळीची वर्षातली होळी आहे। एखादं गाणं होळीच्या निमित्ताने? होळी बाईसाठी न होळी बाई आम्ही चाललो रे होळी घेऊन रे। एकदम मजा। आज म्हणजे आज म्हणजे धुलीवंदन बोललं तर आमचा एकदम दिवाळीचा सण असतो। एकदम लहान मुलं वगैरे सगळे मजा करतात, एकदम चांगलं एकदम। आता पारंपरिक होळी आहे, सुपारीची होळी, तिचं विसर्जन झालं, तिचं काय महत्त्व सांगाल? त्याचं महत्त्व म्हणजे आता आपलं कसं एक दुःख, सगळं दुःख आम्ही त्याच्यात एकदम सहन केलंय। आमचं दुःख दारिद्र्य सगळं आम्ही त्याच्यामध्ये दहन करून टाकलेलं आहे। आमच्या होळीला आम्ही आमचं पावित्र्य आम्ही त्यांचं विसर्जन केलेलं आहे आता। तर त्यामध्ये सगळं आम्ही हे करून टाकलेलं आहे। ओके, आपण पाहतोय माहीमच्या बीचवर मी सध्या उपस्थित आहे आणि सगळी तरुणाई या ठिकाणी जमलेली, आपले सगळे कोळी बांधव आहेत आणि होळीच्या शुभेच्छा या ठिकाणी देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि आनंदात उत्साहात मुंबईच्या सर्व कोळीवाड्यामध्ये सध्या मांगेला समाजाची होळी आहे आणि मुंबईच्या सर्व ठिकठिकाणी माहीममध्ये अशाच पद्धतीनं होळी जी आहे ती साजरी केली जाते आणि होलिका मातेला वंदन केलं जाते, मागणी मागितली जाते की आमची जी दुःख आहे, आमचे जे दारिद्र्य आहे ते स्वतःसोबत घेऊन जा, त्याला जाळून टाक आणि नवीन वर्ष सुख समृद्धी शांतीचं सौभाग्याचं होऊ दे। मुंबईमध्ये आज सर्वत्र रंगपंचमीची धूम पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन रोशन पवारचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।